एव्हरीवन, आय एम सानिया। तर चला आपण ह्या पुस्तकातील पुढील भाग कंटिन्यू करूया। हा माझा पहिला टप्पा होता। यामध्ये मी 3 हाडाच्या अध्यापकांकडून नेतृत्व म्हणजे काय हे शिकलो। हे तिघे जण म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई, प्राध्यापक सतीश धवन आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाश। काही शिकण्याच्या आणि ज्ञानपत्रात पाडून घेण्याची ती वेळ होती। मी 1982च्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत DRDO मध्ये कामाला सुरुवात केली। तिथं मला दुसरा टप्पा सुरू झाला। मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम MTCR आणि न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी या 2 संरक्षणाविषयी तहांमुळे मिसाईल तंत्रज्ञान आपल्याला नाकारण्यात आलं होतं। त्यामुळे ते शून्यातून उभं करणे गरजेचं होतं। या प्रकल्पामुळे 2 प्रकारच्या विशिष्ट पद्धतीच्या मिसाईलचा विकास, त्याची संरचना, उत्पादन आणि त्याची प्रत्यक्ष उड्डाण प्रक्रिया या सर्वांमध्ये माझ्या संशोधकांच्या टीमबरोबर आणि DRDOच्या प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी मला लाभली। या प्रकारची स्ट्रॅटेजिक मिसाईल्स तयार करण्याचं तंत्रज्ञान भारताला पृथ्वीवरच्या कुठल्याही देशांकडून उपलब्ध होणार नाही, मग भलेही तो देश भारताचा कितीही जवळचा मित्र देश असेल। या प्रकल्पाच्या दरम्यान 3 नव्या प्रयोगशाळा जन्माला आल्या। रिसर्च सेंटर इमारत RCI ही प्रयोगशाळा हैदराबादेत सुरू झाली, जी मिसाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासंबंधित काम करते। दुसऱ्या 2 प्रयोगशाळा प्रामुख्याने मिसाईल्सच्या चाचणीचं कार्य करतात। त्यापैकी एक बेंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर लगतच्या एका बेटावर आहे, तर दुसरी मुख्य भूमीवर आहे। या दोन्ही प्रयोगशाळा अत्यंत आधुनिक आणि प्रचंड कार्यक्षमता असणाऱ्या आहेत। सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे MTCR ने नाकारलेले अत्यंत अवघड असं तंत्रज्ञान शून्यातून उभा करायची जी कार्यक्षमता आपल्याला या प्रयोगशाळांच्या आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून लागली, ती केवळ असामान्यच आहे। त्यावेळी या क्षेत्राचा देश अधिक बळकट झाला। आता माझी टीम कुठलाही मिसाईल विकसित करू शकते, अगदी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलसुद्धा। या टप्प्यामध्ये मी काही वेळा अयशस्वी झालो, तर बऱ्याच वेळी यशस्वी ठरलो। अपयशामधून मी खूप काही शिकलो आणि त्यांचा सामना करण्याचं बळ माझ्यात वाढतच गेलं। हा माझा दुसरा टप्पा होता, ज्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे धडे मला मिळाले आणि अपयशाचं काय करायचं हे मला समजलं। तिसऱ्या टप्प्यामध्ये मी अणुशक्तीवर चालणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या विकासाचा जो प्रकल्प होता, त्यात मी सहभागी झालो। भारतीय अणुऊर्जा विभाग DRDO यांच्या संयुक्त विद्यमाने व संरक्षण खात्याच्या पाठिंब्यावर या प्रकल्पाची उभारणी सुरू झाली होती। या मोहिमांमध्ये सगळं कसं पणाला लागलं होतं। तथापि मुलं जेव्हा मला विचारतात की गेल्या 40 वर्षांच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये कुठली गोष्ट तुम्हाला आनंद देते, यावर मी त्यांना सांगतो की एखादा हृदयरोगी जेव्हा KR कॉरोनरी स्टेंट, हृदयाकडे रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी पुढे मोठी करणारी वस्तू आपल्या शरीरामध्ये बसवून घेतो, किंवा पायाने अपंग मुलं जेव्हा कमी वजनाच्या फ्लोअर रिॲक्शन ॲथ्रोसिस हे उपकरण पायावर बसवतात, ज्यामुळे या मुलाचं चालणं थोडं सुकर होतं, तेव्हा मला खरा आनंद होतो। ही दोन्ही मानवी कल्याणकारी उपकरणे मिसाईल प्रकल्पाची देणगी आहेत। थँक्यू।